नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची 2,000 रुपये आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचे 4,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये आज वितरित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या दोन्ही योजनेचे पैसे मिळालेले का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या चेक करू शकता. तर कशी चेक करायचं आहे तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधील कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं वरती सर्चमध्ये सर्च करायचं आहे पी एम किसान. सर्च केल्यानंतर तुम्हाला पी एम किसानची ऑफिशियल वेबसाईट फर्स्ट पेजलाच आलेली दिसेल. तर पी एम किसानची वेबसाईट आलेली आहे, ह्याच्यावरती क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. तुम्हाला कोण युअर स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. इथं रजिस्टर नंबर विचारत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला रजिस्टर नंबर पाहिजे असेल तर कोणावर रजिस्टर नंबरवरती ह्याच्यावरती क्लिक करून आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर क्रमांक टाकून तुमचा रजिस्टर नंबर काढून घेऊ शकता. ह्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ पाहून तुमचा रजिस्टर नंबर काढू शकता. तर मित्रांनो, रजिस्टर नंबर टाकून घेतल्यानंतर कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका आणि गेट OTP ह्याच्यावरती क्लिक करा. मित्रांनो, गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP टाकून घेतल्यानंतर परत कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला असं एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये लँड सेडिंग येस, KYC स्टेटस येस, आधार बँक अकाउंट स्टेटस येस असं तुम्हाला इथं तुम्ही KYC कधी केलेलं आहे या संपूर्ण माहिती इथं तुम्हाला वरती पाहायला मिळत आहे. इथं पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये रजिस्टर नंबर, तुमचं कधी रजिस्टर केला आहे तो डेट आणि तुमचं नाव, तुमचं फादर नेम, तुमचा ॲड्रेस, त्यानंतर मोबाईल नंबर हे सर्व तुम्हाला इथं दिसतं आहे. लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स ह्याच्यावरती क्लिक केला इथं तुम्हाला ह्या बॉक्समध्ये जर तुमच्या कोणता इन्स्टॉलमेंट चालू आहे तो जर सिलेक्ट केला, आता 16 चालू आहे तर 16 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली FTO प्रोसेस येस असली पाहिजे तरच तुम्हाला हप्ता भेटतो. तर FTO प्रोसेस येस आहे. रिझन ऑफ द हा पेमेंट मोड आधार आहे. पेमेंट स्टेटस 6th इन्स्टॉलमेंट पेमेंट डन असं आलेलं आहे. तुमचं बँकचं नाव आहे, आधार क्रमांक दिसतं आहे, UTR नंबर, क्रेडिट ऑन किती तारखेला हा पैसे जमा झालेला आहे हा सुद्धा ह्यामध्ये दिसतो. मित्रांनो, अशा पद्धतीनं PM किसान सन्मान निधी योजनेचं 16 हप्त्याचे स्टेटस चेक करू शकता. मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला परत क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे NSMNY असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली पहिलाच वेबसाईट दिसतं आहे नमो शेतकरी योजना ऑफिशियल वेबसाईट महाIT. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेला आहे. तर बेनिफिशरी स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं परत कोणावर रजिस्टर नंबर विचारत आहे, मोबाईल नंबर विचारत आहे. त्याच्यानंतर तो रजिस्टर नंबर इथे टाकायचा आहे. मित्रांनो, तर ह्याला डेस्कटॉप साईट मोडवरती करून घ्यायचा आहे. मित्रांनो, रजिस्टर नंबर जो PM किसान सन्मान निधी योजनेला तुम्ही दिलेला आहे तो रजिस्टर नंबर इथं टाकायचा आहे. मित्रांनो, दोन्हीही योजनेला एकच रजिस्टर नंबर असतो. मित्रांनो, रजिस्टर नंबर कॅप्चा टाकून घेतल्यानंतर गेट डाटावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, गेट डाटावरती केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसेल. ह्यामध्ये तो सेम प्रोसेस आहे. नाव, मोबाईल नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, विलेज, वार्ड, ॲड्रेस, रजिस्टर नंबर सेम आहे. रजिस्टर डेट, आधार, डेमो ऑथेंटिक स्टेटस, KYC डन आहे. लँड सीडिंग स्टेटस येस आहे. एलिजिबिलिटी नंतर सर्व हा प्रोसेस सेम PM किसानच्या योजनेच्या वेबसाईटचंच प्रोसेस आहे. आणि इथं स्टेटस इन्स्टॉलमेंट आहे. इथं तुम्हाला टू एंड इन्स्टॉलमेंट, तुमचं बँक किती तारखेला जमा झालेला आहे तो फक्त पैसे किती आले एवढं दिसत नाही, हप्ते एवढं दाखवत आहे. हप्ते दाखवल्यानंतर तुमचे पैसे आले असं समजायचं आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, अशा पद्धतीनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा स्टेटस तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून चेक करू
चेक करू शकता. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान व नमो शेतकरी योजनेची दोन्ही योजनेची स्टेटस कशी चेक करायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिलेली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत आपल्या चॅनलवरती भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.